नाशिक नंतर जळगावच्या शिवसेनेच्या बंडखोरीकडे माघारीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं आणि आज या ठिकाणी नेत्यांची जी आहे बैठक पार पडलेली आहे। मंत्री गुलाबराव पाटील असतील, गिरीश महाजन या बैठकीला होते आणि या बैठकीनंतर आता बंडखोरीवर तोडगा निघालेला आहे। आपण गिरीश महाजनांशी बोलणार आहेत। नाही, आज म्हणजे कालच आमचे जे उमेदवार आहेत काळे या मान्य शिंदे साहेबांकडे गेल्या, त्यांच्या गावी गेल्या, त्यांची त्यांनी भेट घेतली आणि तिथे शिंदे साहेबांनी त्यांचे जे माघार त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे। स्वतः उमेदवारांनी सांगितलं की मी माझी उमेदवारी मागे घेते। त्यामुळे आता जळगावमध्ये महायुतीमध्ये आता कोणीही बंडखोर उमेदवार राहिलेला नाही, सगळ्यांनी माघारी घेतलेली आहे। त्यामुळे आमचे एकमेव उमेदवार नंदकिशोर महाजन या ठिकाणी आहेत आणि आता कोणी नसल्यामुळे समोर हा मार्ग मोकळा झालेला आहे। बहुमताने ते निवडून येतील। महाविकास आघाडीचे उमेदवार अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी देखील आव्हान दिलेलं आहे। यांचं आव्हान कसं वाटतंय महायुतीच्या उमेदवारासमोर? काय महाविकास आघाडीचा उमेदवार रिंगणामध्ये आहे, अपक्ष उमेदवार अनिल चौधरी देखील आहे, त्यांच्या बरोबर आपली निवडणूक या ठिकाणी पार पडते आहे। कसं आव्हान वाटतंय? मला वाटतं तिन्ही पक्ष मिळून, आमचे मित्रपक्ष मिळून आमची संख्या 619 620 पैकी जवळपास 525च्या वर आहे। म्हणजे 50-60 सुद्धा मला वाटतं समोर कोणी असे विरोधक त्या ठिकाणी नाही आहेत। 550च्या जवळपास आमची संख्या आहे। त्यामुळे इथे निवडणूक एकतर्फी आहे। किती मतांनी निवडून प्रॉब्लेम आहे? हो, सगळ्यात जास्त म्हणजे खूप मतं पडतील। आता सांगणं कठीण आहे, कारण आता आमचे तिघांचे म्हणून 550 मतं आहे जवळपास इथे आणि मित्रपक्षाचे मिळून ते अजून जास्त होतील। नाशिकमध्ये तीच परिस्थिती आहे। नाशिकमध्ये तर उमेदवारच राहिलेला नाही। गीते होते ते भाजप त्यांनी माघार घेतलेली आहे, 2च उमेदवार आहेत, तर एकटेच राहिलेले आहेत दराडे। त्यामुळे तिथे याच परिस्थिती आहे। तिथे सुद्धा 550च्या वर, 550-600च्या वर ते पोहोचतील। सगळेच मतं त्यांना पडतील। तिथे दुसरं कोणीच नाही आहे। तर सर्वाधिक मताने उमेदवार निवडून येतील। गुलाबराव पाटील देखील आपल्यासोबत आहेत। भाऊ, तोडगा निघालेला आहे। गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी बंडखोरी कायम होती। काल तुम्ही बैठकीला हजर नव्हते, तुमच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं। काय नेमकी भूमिका ठरली शिवसेनेची? नाही, काल भूमिका ठरलेलीच होती, काल डिक्लेअर झालंच होतं, फक्त मी नव्हतो म्हणून या ठिकाणी ही औपचारिकता म्हणून ही बैठक झालेली आहे। आणि मला तरी असं वाटतं की गिरीश भाऊंनी सांगितल्याप्रमाणे एकतर्फी आमचा निकाल लागणार आहे। कुठेतरी खंत वाटते तुम्हाला की ही जागा शिवसेनेला हवी होती, मात्र आता आपण भाजपकडे जागा राहिलेली, आपण भाजपचा प्रचार करणार आहे? आता त्याच्यावर पाणी फुल वाहिलं आहे। आता तो विषय संपलेला आहे। आता जो उमेदवार आहे त्याला निवडून आणणं हे एकमेव लक्ष्य आहे। तर आता जो एकमेव उमेदवार आहे त्याला निवडून आणणं असं आमचं लक्ष आहे या ठिकाणी। आणि एकंदरीतच आता महायुतीची जी भूमिका आहे या ठिकाणी स्पष्ट झालेली आहे। शिवसेनेच्या बंडखोराच्या माघारीनंतर आता एकत्रितपणे महायुतीचे उमेदवार हे नंदकिशोर महाजन यांना विजयी करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणार आहेत आणि सर्वाधिक मतांनी या ठिकाणी ते विजयी होतील असा विश्वास या ठिकाणी नेत्यांकडून व्यक्त केला जातो आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।